Friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In this today's video, we will be discuss about the embryonic development. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होते त्याला आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. याच्यामध्ये क्लेवेज आहे, ब्लास्टुलेशन आहे, ग्लास्टुलेशन स्टेप बाय स्टेप वन बाय वन आपण ते बघूया. फर्स्ट आहे क्लेवेज. क्लेवेज आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट सेल अंडरगोज सिरीज ऑफ मायटोटिक सेल डिव्हिजन. मायटोटिक म्हणजे मायटोसिस होती म्हणजे मायटोटिक. आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट काय होतं, सिरीज ऑफ मायटोटिक सेल डिव्हिजनमध्ये जातं. मीन्स मायटोटिक डिव्हिजन एका पाठोपाठ एक होतं, मीन्स सिरीज ऑफ मायटोटिक डिव्हिजन. सो दॅट द युनिसेल्युलर झायगोट, त्यामुळे काय होतं, युनिसेल्युलर झायगोट इज ट्रान्सफर इन टू द कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर बॉडी. मीन्स एका सेलनी बनलेला झायगोट हा ट्रान्सफॉर्म होतो कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर बॉडीमध्ये, आणि याच ट्रान्सफॉर्मेशनला म्हणायचं क्लेवेज, आणि याला म्हणायचं क्लेवेज. द सेल फॉर्म बाय द क्लेवेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमर्स. क्लेवेज नंतर जी सेल फॉर्म होते त्याला आपण ब्लास्टोमियर्स असं म्हणतो. देन प्रोसेस ऑफ द क्लेवेज. प्रोसेस ऑफ क्लेवेज, प्रोसेस कशी होते इन ह्युमन. क्लेवेज इज होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक मीन्स होल झायगोट गेट डिवायडेड. होलोब्लास्टिक म्हणजे पूर्णच्या पूर्ण झायगोट हा डिवाइड होतो. देन फर्स्ट क्लेवेज इन द झायगोट इज मेरिडिओनल. मेरिडिओनल मीन्स इन सेंटर, मधातून. दिस इज झायगोट, आणि मधातून एक प्लेन बायसेक्ट करते झायगोटला दोन भागांमध्ये. एक मीडियन प्लेन इज देअर अँड द ऑकर्स अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 30 तासांनीही फर्स्ट क्लेवेज होतं. इट डिवाइड इन टू लॉन्जिट्युडनली. लॉन्जिट्युडनली म्हणजेच या साईडनं, या प्लेनमध्ये. इंटू द टू ब्लास्टोमर. दोन ब्लास्टोमर फॉर्म झाले. वन स्लाइटली लार्जर दॅन द अदर. एक स्लाइटली लार्जर असतो दुसऱ्यापेक्षा. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता ब्लास्टोमियर आहे दोन, याच्यामध्ये एक लार्जर आणि एक स्मॉलर, अँड दिस इज द पोलार बॉडी. देन द सेकंड क्लेवेज इज ऑल्सो लॉन्जिट्युडनल. हे पण सुद्धा लॉन्जिट्युडनल आहे, बट ॲट द राईट अँगल टू फर्स्ट. पहिल्याच्या राईट अँगलला. ओके, इन दॅट वे राईट अँगल टू फर्स्ट. देन ऑकर्स आफ्टर 30 hours. 30 तासांनंतर सेकंड क्लेवेज होतं फर्टिलायझेशनच्या नंतर 30 तासांनी. देन द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. आफ्टर द थर्ड क्लेवेज एम्ब्रिओ इज 8 cell स्टेज. थर्ड क्लेवेज झाल्यानंतर एम्ब्रिओ हा 8 सेलनी बनलेला असतो. 4 cell स्टेज. सेकंड क्लेवेजमध्ये 4 cell स्टेज बनतं, आणि थर्ड क्लेवेजमध्ये बनतं 8 cell स्टेज. देन बाय द एंड ऑफ द 4th day आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या 4थ्या दिवसाच्या शेवटी एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल ऑफ द 16 to 32 cells. एम्ब्रिओ हा सॉलिड बॉलनी बनलेला 16 ते 32 सेल्सने बनतो. अँड एक्सटर्नली लुकिंग लाईक द मलबेरी. आणि एक्सटर्नली हा मलबेरी सारखा दिसतो. धिस सेल इज कॉल्ड ॲज मॉरुला. त्याला आपण मॉरुला म्हणतो, ज्याच्यामध्ये तो मलबेरी सारखा दिसतो. दिस इज स्टेज इज मॉरुला, कारण मलबेरी सारखा आहे. देन टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला. फॉर्मेशन झाल्यानंतर द झोना पेल्युसेडा इज रिटेन अराउंड द एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या अराउंडला जाते झोना पेल्युसेडा. अँड thus देर इज नो चेंज इन साईज फ्रॉम द झायगोट टू मॉरुला. आणि झायगोट टू मॉरुला म्हणजे झायगोट टू मॉरुला एम्ब्रिओचं जी साईज असते ती चेंज होत नाही. देन द मॉरुला रिचेस इस्थॅमस अँड गेन एंट्री इन टू द युटेरस. मोरुला काय होतं, इस्थेमसमध्ये पोहोचतं अँड गेन एंट्री इन टू द युटेरस. युटेरसमध्ये एंट्री घेतं. अँड ॲट द एंड ऑफ 4th day. 4th डेच्या मीन्स 4थ्या दिवसाच्या शेवटीला. दिस सेकंड क्लेवेज, थर्ड क्लेवेज अँड द 4th day आफ्टर फर्टिलायझेशन. देन द नेक्स्ट important process is the blastulation. Blastulation is the process of formation of hollow means आतून पोकळ असलेली मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट फॉर्म करण्यासाठी जी प्रोसेस होते तिला आपण ब्लास्टुलेशन असं म्हणतो. देन टिल द एंड ऑफ द 7th day आफ्टर फर्टिलायझेशन. 7 दिवसाच्या नंतर आउटर लेअर सेल सीन इन द मोरुला. आउटर लेअर सेल काय होते, सीन होते मोरुलामध्ये. नाऊ फॉर्म द लेअर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. तीच लेअर असते तिला आपण म्हणतो ट्रोफोब्लास्ट, आउटर लेअर. Then the cell from the trophoblast begin to absorb the glycogen rich uterine milk. ग्लायकोजन बनलेलं किंवा ग्लायकोजन असलेलं युटेराइन मिल्क ॲब्झॉर्ब करतं ट्रोपोब्लास्ट.
ट्रोफोब्लास्ट सेल्स हेल्प इन द ऑब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. एम्ब्रिओला डेव्हलप करण्यासाठी ॲब्झॉर्प्शन म्हणजे न्यूट्रियंटला ऑब्झर्व करण्याचं काम करतं ते ट्रोफोब्लास्ट सेल. द ट्रोफोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोनल नॉब. एम्ब्रियोनलच्या नॉबमध्ये तो कॉन्टॅक्ट करते, तिथं कॉन्टॅक्ट होते अँड आर कॉल्ड ॲज, त्यालाच आपण म्हणतो सेल्स ऑफ द रॉबर, कारण तिथून ते न्यूट्रिशन कलेक्ट करतात, रॉबरी करतात, मीन्स द सेल्स ऑफ रॉबर म्हणून आपण त्याला म्हणतो. देन द साईड विथ इनर मास ऑफ सेल इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड and the side opposite to it is called as embryonal end. Embryonal end आणि embryonal end. Then at 7 day blastocyst is fully formed. Blastocyst हा fully form होतो 7व्या दिवशी. This is inner mass of cell and this is blastocyst cavity. Then another important process is the gastrulation. Gastrulation, it is the process of formation of gastrula. ज्याच्यामध्ये गॅस्ट्रुला फॉर्म होतो त्याला आपण गॅस्ट्रुलेशन म्हणतो. फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट स्टेज. पहिल्यांदा आपण ब्लास्टोसिस्ट बघितलं, त्यापासून ग्लास्टुला जो फॉर्म होतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्लास्टुलेशन. देर आर 2 इम्पॉर्टंट इव्हेंट्स दॅट टेक्स प्लेस ॲक्टिव्हली. याच्यामध्ये 2 महत्त्वाचे इव्हेंट्स टेक्स प्लेस होतात. त्यामधला पहिला इव्हेंट आहे डिफरन्शिएशन ऑफ द ब्लास्टोमर्स. त्याच्यामध्ये ब्लास्टोमर हे डिफरन्शिएट होतात. दिस प्रोसेस इज रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर. याच्यामध्ये 3 जर्मिनल लेअर फॉर्म होते. फर्स्ट इज इक्टोडर्म, मेझोडर्म अँड द एंडोडर्म. इक्टोडर्म म्हणजे आउटर साईडला असलेली लेअर, डर्म म्हणजे लेअर आणि इक्टो मीन्स आउटर साईड. देन मेझोडर्म मीन्स मिडलला असलेली लेअर अँड द एंडोडर्म मीन्स, एंडो मीन्स इंटरनल अँड डर्म मीन्स स्किन ऑर लेअर. द इंटरनल लेअर इज कॉल्ड एज एंडोडर्म. देन द सेकंड इम्पॉर्टंट इव्हेंट इज अ मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. मॉर्फोजेनेटिक, मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल अफेरन्स, एक्सटर्नली अफेरन्ससाठी झालेली मुवमेंट. मीन्स these are the different types of movements to reach their definite shape. Then the gastrulation begins in the embryoblast. Embryoblast मध्ये gastrulation start होतं cells on about 8 day after fertilization. 8व्या दिवशी फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर. Then the cells on the free end of the inner cell mass called as hypoblast. त्यालाच आपण हायपोब्लास्ट असं म्हणतो. त्याला प्रिमिटिव्ह एंडोडर्म सुद्धा म्हटले जाते. Then the primitive endoderm start dividing and grow downward toward the blastocyst. ब्लास्टोसिलकडे डिवाइडिंग, स्टार्ट डिवाइडिंग करतं आणि ग्रो होतं डाऊनवर्ड टुवर्ड द ब्लास्टोसिल. दिस लेअर इज कॉल्ड ॲज एंडोडर्म. त्याला आपण एंडोडर्म म्हणतो. देन इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसिल. ब्लास्टोसिलमध्ये ग्रो होतं अँड फॉर्म्स अ सॅक कॉल्ड ॲज यॉल्क सॅक आणि त्यालाच आपण यॉल्क सॅक म्हणतो, जो फॉर्म करतो. आफ्टर फॉर्मेशन ऑफ द एंडोडर्म द सेकंड लेअर टू बी डिफरन्शिएटेड इज द इक्टोडर्म. आफ्टर फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म, एंडोडर्म फॉर्म झाल्याच्या नंतर सेकंड लेअर होते ती डिफरन्शिएट होते इक्टोडर्ममध्ये. देन ॲक्च्युअल ग्लास्टुलेशन ऑकर्स अबाउट 15 days आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर ॲक्च्युअलमध्ये 15 दिवसांच्या नंतर ग्लास्टुलेशन हे ऑकर्स होतं. देन द फर्दर प्रोसेस आफ्टर ग्लास्टुलेशन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. देन ग्लास्टुलेशनच्या नंतरची जी फर्दर प्रोसेस आहे त्याला म्हणतो ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन आणि जेनेसिस मीन्स द फॉर्मेशन. ज्याच्यामध्ये ऑर्गन फॉर्म होतात त्याला ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस असं आपण म्हणतो. क्लेवेज, ब्लास्टुलेशन आणि ग्लास्टुलेशन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या प्रोसेस आहेत, एकदम सिम्पलमध्ये आणि इझिली, स्पेशली थ्रू मराठी. थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.